नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बेसन आणि मिरचीपासून खूपच चटपटीत आणि मस्त अशी रेसिपी बनवतोय। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण मसाले कुटून घेऊया। तर इथे मी 1 चमचा अख्खे धणे घेतलेत, अर्धा चमचा बडीशेप घेतले आणि अर्धा चमचा मी इथे जिरं घेतले। हे आता आपल्याला जाडसर कुटून घ्यायचं आहे। मी ते खलबत्त्यामध्ये कुटून घेते, तुम्ही मिक्सरला जाडसर वाटून घेतलं तरी चालेल। हे असं मी वाटून घेतलं, हे बाजूला ठेवूया। आता इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तर इथे आपण स्टफिंग बनवतोय। तेल गरम झालं की यावरती आपण जो कुटून ठेवलेला मसाला होता तो घालायचा आहे। आता हा आपल्याला त्याचा किंचित सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। या मसाल्यामुळे रेसिपीची चव खूपच छान लागते। यानंतर यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलंय मी। इथे मी हे कुटून घेतलंय, तुम्ही याची पेस्ट करून घेतली तरी चालेल। हे घातलं आणि आता हे तेलावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे। याचा कच्चापणा जाईपर्यंत मी 1 ते 2 मिनिटं परतून घेतलं। आता यामध्ये मसाले घालूया। तर इथे चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घातली होती, त्यामुळे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त घाला। यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे, पाव चमचा इथे गरम मसाला घालायचा आहे। यानंतर इथे मी पाव चमचा हिंग घातला आहे। आता हे सगळे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। मसाले करपू नये यासाठी इथे मी 1 चमचा यामध्ये पाणी घालते। आता हे मसाले असे मस्त मी परतून घेते। मसाले परतून घेतले की यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे। कसुरी मेथीमुळे चव खूप छान येते रेसिपीला। हे सगळं परतून घेतल्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून असे कुस्करून घेतलेत, हे घालायचे आणि आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्याआधी ते मी चवीप्रमाणे मीठ घातलं। आता सगळं एकजीव करून घेऊया, परतून घेऊया। तर ही भाजी अशी छान परतल्यामुळे, हे स्टफिंग परतल्यामुळे रेसिपी खूपच मस्त लागते। त्यामुळे हे छान असं 2 ते 3 मिनिटं परतून घ्या। यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर इथे लिंबाचा रस घालायचा आहे। आता हे आपण थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। हे थंड होतंय सारण, तोपर्यंत इथे पहा मी मिरच्या घेतल्यात। तर अशा मोठ्या मिरच्या ह्या घेतल्यात मी, ह्या कमी तिखट असतात। तर अशा पद्धतीच्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि आता याला असा एक कट द्यायचा आहे आणि यातल्या सगळ्या बिया काढून टाकायच्या आहेत। तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही यातल्या बिया नाही काढल्या तरी चालेल। तर आज आपण मिरची पकोडा बनवतोय, तर आपण जे स्टफिंग बनवलंय ते सुद्धा थोडंसं तिखट आहे, त्यामुळे मी याच्यातल्या सगळ्या बिया काढून घेते। तशाही ह्या मिरच्या तिखट नसतात। तर यातल्या पहा सगळ्या बिया मी काढून घेतल्यात आणि अशाच आता उरलेल्या मिरच्यांमधल्या सुद्धा सगळ्या बिया मी काढून घेतल्यात पहा। ह्या मिरच्या आपल्या तयार आहेत स्टफिंग भरण्यासाठी आणि हे जे स्टफिंग आहे ते सुद्धा पूर्ण थंड करून घेतलंय मी। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। जेव्हा आपण भाजी परतली तेव्हाच तुम्ही यामध्ये कांदा सुद्धा परतून घेऊ शकता। असा कच्चा घातल्यामुळे चव खूप छान आणि वेगळी अशी येते, त्यामुळे तुम्ही एकदा असा घालून पहा, कांदा छान लागतो। आता हे मी मिक्स करून घेते एकदा। आता हे आपलं मस्त असं स्टफिंग तयार आहे, अगदी चटपटीत आहे हे। आता हे आपण मिरच्यांमध्ये भरून घेऊया। तर हा मिरची पकोडा किंवा मिरची वडा आपण बनवतोय। तर यामध्ये असं पहा स्टफिंग भरून घ्यायचं आहे, अगदी दाबून असं हे स्टफिंग भरायचं आहे। तर एकदा ही अशी रेसिपी नक्की बनवून पहा, खूपच मस्त लागतात या मिरच्या। तर पहा हे असं स्टफिंग भरून घेतलं आहे आणि इथे या सगळ्या मिरच्या मी अशा स्टफिंग भरून तयार करून घेतल्या। अगदी दाबून असं स्टफिंग भरलं आहे व्यवस्थित। तर ह्या मिरच्या आपल्या भरून तयार आहेत। आता आपण पीठ तयार करून घेऊया। तर इथे मी बाउल घेतला, यामध्ये 1.5 कप आपल्याला बेसन घालायचं आहे। 1 कप घातला आणि हा अर्धा कप। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे।
आणि इथे आता मी पाव चमचा ओवा घेतलाय, हातावरती कुस्करून घ्यायचा आहे आणि मग घालायचा आहे। यानंतर यामध्ये मी चिमूटभर बेकिंग सोडा घालते। आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालत मिक्स करून घ्यायचं आहे, सगळ्या गुठळ्या ह्याच्यातल्या काढून घ्यायच्यात आणि स्मूथ असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। जास्त पातळही करायचं नाही आहे आणि घट्टही नाही आहे करायचं आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। तर हे असं पीठ आपल्याला हवं आहे, पहा। जास्त पातळ केलं तर ते मिरच्यांवरती बसत नाही, पीठ निघून जातं। पहा, अशी जाड लेयर येते चमच्यावर, अशी आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी आहे। आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे। आता ही जी आपण स्टफ केलेली मिरची आहे ती या पिठामध्ये घोळवायची आहे। व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे सगळीकडून। आणि आता ही मिरची आपण तेलामध्ये सोडूया। तेल आधी व्यवस्थित गरम करून घेतलं, नंतर गॅसची फ्लेम मी स्लो केली आणि आता आपण ही मिरची फ्राय करून घेऊया। गॅसची फ्लेम जर मोठी केलीत तर बाहेरून हा लगेच ब्राऊन होईल आणि आतून आपल्या मिरच्या कच्च्या राहतील। म्हणून गॅसची फ्लेम मंद करायची आणि ह्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्यात, म्हणजे आतून मिरच्या सॉफ्ट होतील। तर एका बाजूने फ्राय झाल्यानंतर मी हे मिरची पकोडे किंवा मिरची वडा उलटून घेतला आहे आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घेऊया। पाहू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आला आहे आणि दिसायला सुद्धा आपला हा मिरची वडा खूपच मस्त दिसतोय। काढून घेऊया। तर इथे आता हा मिरची वडा मी मिरची बरोबर आणि चटणी बरोबर सर्व केलाय। तुम्ही टोमॅटो केचप बरोबर सुद्धा सर्व करू शकता, चवीला अगदी मस्त लागतो। ही मिरची अजिबात तिखट नसते। यामध्ये आपण जे स्टफिंग बनवले ते तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता। तर अशी खूपच मस्त वेगळी आणि चटपटीत अशी ही रेसिपी तुम्हाला एकदा तरी ट्राय करायलाच पाहिजे अशी आहे। नक्की करून पहा। तर आजची ही मस्त अशी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।